मंडळी, आपल्या लाडक्या वडिलांसाठी म्हणजेच बादशहा अकबरसाठी सलीमनं भरवलाय खास महोत्सव. चला जाणून घेऊया या महोत्सवात काय काय होणार आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांचं. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे नाशिक बनाया आपने. वा वा. काय सगळे बरे आहात ना? खाऊन पिऊन टणटणीत ना? वा, असू दे. वा, दर्दी प्रेक्षकांची गर्दी बघून माझं मन एकदम प्रसन्न झालं. पण तरीही माझ्या मनात एक शंका आलीच. एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे, याचा अर्थ हनीमूनच्या रात्री वाया गेलेल्या हॉटेलचं बुकिंग अजून उठलेलं दिसत नाहीये. झाली बापाच्या इज्जतीची लादी घासून झाली. आता बोल. दादोस, मी आयलो. हो, मला माहिती आहे. त्या दिवशी मीच चमच्याने दूध ढवळलं होतं आणि पुढे पुढे करत होतो. आता बोल. दादोस, हा, यांच्यासाठी काहीतरी सुचलं असेलच. हो. 4 ओळी फुटल्या असतीलच. हो. त्या ओक तुमच्यासाठी. अनारकली माझं प्रेम, मी तिचा आशिक. अनारकली माझं प्रेम, मी तिचा आशिक. वा. आपल्या महाराष्ट्राची शान, आपलं नाशिक. क्या बात. वा 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 वा. चांगला आहे, सुंदर. ह्याच नाशिकमध्ये करे छोटासा बिझनेस, द्या तुम्ही मला साथ. याच नाशिकमध्ये करे छोटासा बिझनेस, द्या तुम्ही मला साथ. डोळे मिटून तिकडे बघा, घालतो तुम्हाला हे. साकडं. सात आणि साकडं असं यमक जुळवलंयस? यमकासाठी एवढी धावाधाव? आणि काय रे अवलक्षणी कारट्या, काय? सौंदर्याचा हा उद्ध्वस्त मनोरा घेऊन माझ्या समोर का आलायस? दादूस, आज औचित्यच तसं आहे. औचित्य. हो. सकाळच नवीन शब्द वापरलेला दिसतोयस. दिवसभर मिरवशील आता. काय कसला औचित्य आहे? दादूस, आज तुमचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे दादूस. टाळ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. राहू दे राहू दे. अरे विश केलंस ना. हा. तर दादूस, तुमचा वाढदिवस आहे म्हणून हा. आम्ही वेगळीच तयारी केली आहे. वेगळीच म्हणजे केकच्या ऐवजी मला कापणार नाहीयेस ना? दादूस, नाही, तुझं काही चालू असतं म्हणून म्हटलं. आणि काय रे कारट्या, कधीपासून तू आम्ही झालास? अजून तू पूर्ण तू पण झाला नाहीयेस. पहिला उकार आहेस. दादूस, ते आम्ही आदरार्थी नाहीये. हा. ते आम्ही म्हणजे मी आणि माझा पार्टनर, आम्ही वेगळी तयारी केली आहे म्हणून आम्ही बोललो. होय काय? हो. कोण आहे तुझा पार्टनर? कोण आहे? बोलवतो. हा. पेश खिदमत है हुस्ने बिबडे वाडी, कात्रचे घाट, माझं इश्क, अनारखळी दगडू मयेकार. अरे, थांब. थांब, थांब. बस. थोडक्यात नेम चुकला. असो. आदाब 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 आदाब. ओला चणा. ओला चना घ्या, चुरमुरे घ्या, लिंबू पिळा आणि मला विका लोकल मध्ये. अगं ते जहापना असतं, अनारखळी जहापना. माफी माफी माफी. माफी, माफी. आदाब जहापना. आता असू दे, असू दे. हॅपी बर्थडे जहापना. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही माझ्यावर रागवलात तर नाही ना? छे 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 छे. मी आता रागावणं हनीमून पासून सोडून दिलंय. का? मी रागावलो की मला नुकसान होतं हे मला कळलेलं आहे, त्यामुळे मी सोडून दिलं. मी दादूस, हेच मला पुसून काढायचं आहे. हाय. म्हणून तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी सांस्कृतिक महोत्सव भरवणार आहे. सांस्कृतिक महोत्सव? हो. आणि तू? हो,
अरे काल सकाळी तुला डॉबरमॅनच्या पुढ्यातली चपाती पळवताना बघितला मी. हा? सांस्कृतिक महोत्सवाच्या वार्ता कसल्या करतोस तू? माझं ऐका पोपटपाना. पोपटपाना घ्या, माझे पार्ट काढा आणि चोर बाजारात विका आता सगळ्यांना. काय बोलते? अगं, चहापणा आहे ते कानपट फोडू काय? माफी 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 माफी. जहापना माझं ऐका. काय काय काय? आमच्या सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा तरी ऐकून घ्या. हो, काय असणार आहे? तब्बल 25 दिवस रात्र आम्ही मेहनत करून ही रूपरेषा बनवली आहे जहापना. हो, मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, ऐकून घ्या. बापरे, नाश्त्याला माहेरची साडी खाल्लं वाटतं. उठ, उठ, रडून उठ उठ. काय झालं? ऐकव, कानावर मार काय ते एकदाचा मार. मी सांगतो. हा, तू सांग. बापरे, हा तुझा स्टान्स बघितल्यावर मला भीती वाटते. चहापणा, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये कला, क्रीडा, नाटक, चित्रपट हे सगळे प्रकार आम्ही लोकांसाठी आणणार आहोत. काय बोलतोस काय? हो, इथे सगळ्या कार्यक्रमांची चेल रेल असणार आहे. रेल चेल हा शब्द आहे. तेच आणि आम्ही कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या स्मृती गीतापासून करणार आहोत. मी मेल्यावर गाणार ते स्मृतिगीत, आता तुम्ही गाणार आहात ते स्तुतिगीत. दोघं काही नवसाने भेटलात का एकत्र? दोस्त, तुम्हाला माहिती आहे ना हा, सगळं. मला माहिती आहे. मी लिहिलेलं स्तुतिगीत ऐकवतो. ऐक, ऐक, ऐक. सादर करतो स्तुतिगीत. लवकर. बादशहाचा केवढा मोठा, राजवाडा राजवाडा, बादशहाची केवढी मोठी, तिजोरी तिजोरी, बादशहाचं केवढं मोठं साम्राज्य साम्राज्य. ए साम्राज्य घेऊन मागे मागे. काय हे तुमचं गाणं? कधी केलं ते गाणं? रात्रभर जागून हे गाणं लिहिलंय. तरीच गाण्याचे डोळे सुजलेत. कळलं का? कळतंय तुम्हाला काय बोलताय ते? बादशाचा केवढं मोठं, त्याच्यानं तेवढा मोठा गॅप कशाला घेताय? समजा याच्यातला तेवढ्यात घरी गेला तर तो 3 शब्द घेऊन जाणार. केवढा मला पडेल ते? हा, पुढचं नको ऐकायला त्याने. ऐकलं पाहिजे. हे स्तुतिगीत कॅन्सल करा, मला हे अजिबात आवडलेलं नाही. नाही नाही, असं करू नका मद्यपाना. मद्यपाना. मी ग्लासमध्ये बसलोय, ढवळलंय कुणी मला? हा चकली आहे? जहापणा आहे ते. माहित नसेल तर बोलू नको. माफी माफी माफी. जहापना असं बोलू नका. हे गाणं मी रात्रभर जागून लिहिलंय. 12 ते 3 आम्ही दोघं जागून विचार करत होतो. हा. 3 वाजता आम्हाला गाणं सुचलं हा. आणि 4 वाजता आम्ही पेन उचललं. 12 ते 3 तुम्ही विचार केला, 3ला तुम्हाला गाणं सुचलं, पण पेन उचलायला 1 तास का गेला? त्याच्यामध्ये काय करत होतात तुम्ही? मला वाटतं हे गाणं त्याच प्रोसेसमध्ये गणलंय सगळं. लक्षात घ्या. कळलं काय? बादशाह, स्तुतिगीत कॅन्सल. मी काहीतरी चेंजेस करतो. काय होणार नाही, गाणं चेंज करतो. ओके, मला नाही आवडलं. त्याच्या पुढचं आहे का? काय? त्याच्यानंतर आम्ही प्रेक्षकांना नाटकाशी रूबरू करणार आहोत. रूबरू. हो. आता दुसरा शब्द रूबरू. हो. हा, आता मिरोशीला. नाही, बोल. आम्ही तुमच्या जीवनावरची नाटकं लोकांना दाखवणार आहोत. माझ्या जीवनावरची नाटकं. तुमचीच नाटकं. माझी नाटकं. पहिलं नाटक सकाळी 4ला असेल. आणि सकाळी त्या नाटकाचं नाव असेल काय? कोंबडा माझ्या बादशाचा. कोंबडा माझा बादशाचा. हे माझ्या नाटकाचं नाव. हो सकाळी 4 वाजता दाखवणार. हो. कोण आहे कोण याचा दर्दी लेखक? हा, सांग आता. सांगतो. या नाटकाचा लेखक आहे लेखन सम्राट दगडू मयेकर उर्फ मांजा पप्पूस. तुझा पप्पूस म्हणजे तोच ना? बेचकी मारताना आंबा बघतो आणि चिकू पाडतो, तोच ना तो? हलका. एक काम करा, त्या दगडू मयेकरला संध्याकाळी महालात पाठवा. त्याची जरा उठ बस करेन म्हणतो मी. दादूस, त्यांच्याबद्दल काही बोलू नका. का? त्यांनी तुमच्या जीवनावर अजून 3 नाटकं लिहिली आहेत. अजून 3? जसं की? हो, पहिलं नाटक बादशाची ऐशी तैशी, बादशाची तशी. दुसरं नाटक बादशाची पिल्ले, माझी पिल्ले. आणि तिसरं गोल्डन जुबली नाटक बादशाच्या गोदडीत गोवा. एक काम करा, संध्याकाळची मीटिंग कॅन्सल करा. त्याला दुपारीच बोलवा. त्याच्या गोदडीची घडी घालतो आणि कायमची इस्त्री करतो. नाही ठिशा पारलाय तो. काय? त्यांना सगळं आवडतंय सलीम. कॅरी ऑन कॅरी ऑन. आता महोत्सवामध्ये पुढे असणार आहे काव्य संमेलन. काव्य संमेलन? होय. कवितेची वाट लावणार. कोण कविता करणार आहे? मी स्वतः कविता करणार आहे. हिला कविता येते? कविता येते? ती 1 मिनिटात 400 कविता करते. परवा तर तिला असं बोललं 1 मिनिट, तेवढ्याच 400 कविता झाल्या होत्या. बापरे. परवा बोललो खाली बसूया, 200 कविता झाल्या होत्या. बस 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 बस. मला आता घाम यायला लागलाय. कर काय ते कर, सावकाश कर. इर्शाद. स्वतःच घेतलंस? बर, ठीक. माझ्या अंतरंगाच्या पटलावर उमलणाऱ्या भावना या अशा वाहवत जाताना दिसतात. त्यांचं बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग तयार होतात. त्या ढगांमधनं पाऊस पडतो. त्या पावसाचं पाणी वाहत वाहत माझ्या घरापाशी येतं.
ते साठवण्यासाठी मी किचन मध्ये जाऊन बादली बघते तर काय 2 अंडी गायब. भुर्जी नेमकी खाल्ली कोणी? हा विचार करता करता मी हॉल मध्ये जाते, पंखा बघते आणि पंखा बघता बघता हम आपके है कौन टीव्हीवर लागलेला असतो. तेव्हा मी विचारते आपलं तुझं नातं काय? हा विचार करत करत जेव्हा मी समुद्राच्या तळाशी बुडते तेव्हा म्हणते मेवणे मेवणे मेवण्याचे पावणे. तिकडनं हे माझे विचार बुडबुड्यासारखे तरंगत तळाशी येतात आणि आसमंताला मी विचारते कोणी घर देतं का घर? धन्यवाद. कशी वाटली कविता? अख्ख्या वाडीला सलग हगवण लागेल अशी आहे कविता. कळलं का? ही तुझी कविता. वरून उष्माघात, त्यात हगवण, जागच्या जागी सगळे रिकामे होतील. कळलं काय? ह्या कवितेचा बाजार उठणं थांबवा. ही कवितेवर बंदी घाला, हिच्या जिभेवर बंदी घाला. दादूस घाबरू नका, मी कवितेमध्ये काहीतरी त्याच्यात नाही काय करण्यासारखं. किती पीड वाटलंस तरी काय निघणार नाही. ठीक आहे. 2-4 अंडी फोडला तिने कवितेत. ठीक आहे. मग कवितेनंतर मी आमची स्पेशालिटी सादर करतो. काय आता काय स्पेशालिटी? सफेरा. सफेरा म्हणजे दादूस तो गाण्याचा प्रकार असतो. अनारखळी. तो ओपेरा, सफेरा नव्हे. ठीक आहे, मी सांगतो. ओपेरामध्ये अनारकली स्टेजवर येईल आणि ओपेरा सुरू करेल. मग तुम्ही काचेचा झगा घालून पहिल्या रांगेत बसायचं. अनारखळी वरच्या पट्टीत गायला लागेल. आणि जसं ओपेरामध्ये ग्लास फुटत तसा तुमचा झगा फुटेल. मी पहिल्या रांगेत बसायचं, काचेचा झगा घालून. ही वरती गेल्यावर माझा झगा फुटणार. मग मी ओपेरा कुठेला पोहायचा? सगळे माझ्या इज्जतीच्या 12 वाजवा तुम्ही. काय फालतूगिरी येई? मी काय म्हणते, तुम्ही आमच्या सगळ्या आयडियाज कॅन्सल करू नका साबुदाणा. ये मिरची टाक आणि उपवास सोड. काय तो एकदाचा काय बोलतेस काय तू? अरे जहापणा आहे तो, जहापणा. 1000 वेळा सांगितलं कुठून उठून आला हा आयटम. हे बघ, ते जहापणा आहे, जहापणा. ओपेरा चालत नसेल तर मग आपण आमच्याकडे वेगळी योजना काय? आहे. मुळात आम्ही लोकांचं तोंड गोड करणार आहोत. कसं काय? आम्ही एका वेगळ्या प्रकारची द्राक्ष आपल्या महोत्सवात इंट्रोड्यूस करणार आहोत. द्राक्ष चांगलंय. काहीतरी ऐकायला बरं वाटतंय. काय नेमकं काय करणार? ती द्राक्ष गोड असणार आहे. बरं झालं सांगितलं, नाही तर मी चुकलोच असतो खाताना. तसं नाही, ती द्राक्ष गोड असणार आहेत म्हणून आम्ही द्राक्षांना नाव देणार बादशाह द्राक्ष. बादशाह द्राक्ष. हो, आवडते मला. पुढे बोला. आम्ही काय करणार, ती द्राक्ष सगळ्या लोकांमध्ये वाटणार हां. आणि त्यातून 5 लकी विनर काढणार आणि त्यांना एका योजनेचा लाभ घ्यायला देणार. ज्या योजनेचं नाव असणार आहे काय? 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. कुठल्या उकिरड्यावर नाही नाव शोधलंस तू? काय याचा अर्थ? दादा, ती द्राक्ष जी असणार ना, बादशाह द्राक्ष, ती अशी आम्ही टांगणार आणि लोकांना सांगणार 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. बस, म्हणजे 3 वेळा तुम्ही वाईन काढणार माझी. ही तुमची अक्कल. तरी मी बायकोला सांगवतो, मस्करी नको हनीमूनच्या दिवशी. अजिबात ऐकली नाही. बस. हा सरबरीतांचा मोरक्या जन्माला आला. हे असंच तुम्ही मला नेहमी बोलता आणि त्याची झळ मला बसते. झळ? तुला तर खरंच चालत्या बुलेटच्या सायलेन्सवर बसवला पाहिजे, मग तुला झळ या शब्दाचा अर्थ कळेल. सलीम मला मोठा शाना. ऐका जहापना, आम्ही या महोत्सवात पुढे तुमच्या गालावर नळी खुलवण्याचा गंज बांधलाय. नाही, इकडे गालावर नळी आणि गंज हिची होडी करून गोदावरी सोडू काय? सोडू? सरबरीत गालावरची खळी बांधण्याचा चंग बांधलाय. फुलवण्याचा. कळलं काय? आणि तुझ्या गालावर खळी आहे, विसरलीच वाटतं. नाही. अशात बघत नाहीस की याच्या डोळ्यातच बघत राहते. नाही, तेच तुमच्या गालावरची खळी खुलवण्याचा चंग बांधलाय आम्ही. चंग बांध. काय करणार आहात? आम्ही महोत्सवात पुढे हास्य संमेलन भरवणार आहोत. म्हणजे नेमकं काय करणार? आमच्या हास्य संमेलनाचं नाव असणार आहे अकबर दळतय कुत्र पीठ खातोय. आंधळ दळतय कुत्र पीठ खाते असं आहे ते. असं करूया, आंधळ दळतय आणि बादशाह पीठ खातय. म्हणजे मी कुत्रा. नाही, आपण असं करूया, आंधळा दळतय कुत्र बादशाह खातोय. बस, म्हणजे मी पीठ.
मला एक कळत नाही, या म्हणीमध्ये तुम्हाला बादशाह हवायच कशाला? मला कळलंय तुमचा सांस्कृतिक महोत्सव फक्त छछोरगिरी आहे, फक्त फालतूगिरी आहे. नाही असं बोलू नका. हा फालतू अभिनय पहिला बंद कर. माहेरची साडी खाल कपास. तुला या छछोर सांस्कृतिक महोत्सवासाठी माझ्या प्रॉपर्टीत एक छदाम पण मिळणार नाही, लक्षात ठेव. मला तुमचा छदामही नकोय. का? कारण मी तिजोरी ऑलरेडी मागून फोडली आहे. मागून फोडलीस? चला नारकळी. सिपाईओ, सुनवा तो इंदोर को.